उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये भाज्यासुद्धा अगदी कमी होऊन जातात. कुठली भाजी करायची प्रश्नच पडते. नेहमी घरातल्या भाज्या खाऊनही बोर होतं. मग अशा वेळेस असा जर भुरका तुम्ही बनवला ना, तर विश्वास ठेवा भाजीची गरजच पडणार नाही. रात्रीचं जेवण असो किंवा दुपारचं, भाकर असो किंवा पोळी, भुरका अप्रतिम लागतो त्याच्यासोबत आणि बनवणं एवढं सोपी आहे की तुम्ही काही क्षणातच हा बनवून तयार कराल आणि 15 ते 20 दिवस हा छान टिकतो, अजिबातही खराब होणार नाही. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहतोय मराठमोळी झणकेदार झणझणीत अशी मस्त भुरक्याची रेसिपी. रेसिपी जर आवडली तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा. तर इथे बघा, भुरका बनवण्यासाठी आपण छोट्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता हा भुरका तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्यानुसार तेल घ्यावं. भुरक्यामध्ये थोडंसं तेलाचे प्रमाण जास्त जातं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. 2 चमचे मी इथे मोहरी घातली. मोहरी छान तडतडू द्यायची. 1 मोठा चमचा जिरं, पोहे खायचे चमचे असतात ना, त्यांनीच मी 2 चमचे मोहरी आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. दोन्ही छान फुललं की मग 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्यासुद्धा घालून घेतल्या. कढीपत्त्याची काही पानं घालूयात. कढीपत्त्याची पानं घाला किंवा मग हिरवी कोथिंबीर तुम्ही या स्टेजला घालू शकता, म्हणजे कडकडीत तेलामध्ये त्याला छान अशी फोडणी बसेल. इथे आपण 2 चमचे पांढरे तीळ घालतोय. पांढरे तीळ घातल्याने आपल्या भुरक्याला एक क्रंचीपणा येतो आणि चव याची खूप अप्रतिम येते. आता छान सर्व जिन्नस तेलावरती परतून घेऊयात. इथे बघू शकता, लसूण आपल्याला थोडासा सुनहरी कलरवरती भाजायचा आहे. आणि आता घालूयात आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट थोडंसं दरदरसं असलं ना तर अतिउत्तम. म्हणजे काय होतं, जेवताना जेव्हा शेंगदाण्याचं कूट दाताखाली येते ना तेव्हा खूप भारी लागतं. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. नाहीतर थोडेसे शेंगदाणे ओबडधोबड असे खलबत्त्यात कुटून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे अर्धा शेंगदाणा थोडासा त्याच्यापेक्षा बारीक, ते पण छान लागतं बघा. आता सर्व जिन्नस आपण 1 मिनिट परत हे तेलावरती भाजून घेतलेला आहे. बघू शकता लसूणचं छान असा सुनहरी कलर येत आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. आणि लसूण छान इथे आता परतला गेला की हिंग घालायचा. हिंग या स्टेजलाच घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उठून येतो. सुरुवातीला हिंग घातला की काय होतं, हे सर्व जिन्नस भाजेपर्यंत त्याचा फ्लेवर कुठंतरी दबतो, म्हणून शेवटी हिंग घालायचा. आणि आता या स्टेजला आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात. आणि माझ्याकडे थोडीशी वाळलेली कोथिंबीर आहे, ते घालते मी. हिरवी कोथिंबीर जर घालायची असली तर सुरुवातीला आपण कढीपत्ता घातला होता, स्टेजला घालायचं, म्हणजे छान ती तेलावरती अशी खरपूस भाजल्या जाते. कारण हा भुरका आपण स्टोअरसुद्धा करणार आहे, त्यामुळे कढीपत्त्यातला मॉइश्चर, कोथिंबीरमधलं मॉइश्चर संपून जायला हवं, म्हणजे हे छान याची सेल्फ लाईफ वाढेल आणि आपला भुरका खराब होणार नाही. बघू शकता लसूणला सुंदर असा सुनहरी कलर आलेला आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. पूर्णपणे गॅस बंद करायचा. थोडंसं 1-2 सेकंद हे थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. आता इथे बघा, लाल तिखट तुम्ही काश्मीरी हिरवी लाल मिरची त्याचं घालू शकता किंवा बेडगी मिरची घालू शकता, नाहीतर मग तुमच्याकडे जे रेग्युलर असेल ते घालू शकता. काश्मीरी लाल मिरची, बेडगी मिरची याने काय होते, कलर खूप सुंदर येतो, लाल कलरचा भुरका दिसतो आणि तिखट एवढं लागत नाही, हो की नाही? तर जो तिखट आहे ते घाला. लाल तिखट, मसाला नाही आहे, लाल तिखट, लाल मिरचीची पावडर 2 चमचे आपण याच्यामध्ये घातलेली आहे. आणि आता त्याला मस्त थंड होऊ द्यायचं. अप्रतिम झणझणीत मराठमोळा ठसकेदार भुरका बनवून तयार झालेला आहे. तीळ बघा काय मस्त दिसतात त्याच्यावरती, खूप उठून दिसतात, खायला सुद्धा अप्रतिम लागतात. आता हा भुरका बघा छान थंड होऊ द्यायचा आणि कुठल्या एखाद्या भरणीमध्ये भरून हा तुम्ही 20-25 दिवस मस्त स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये जर ठेवाल तर त्यापेक्षा जास्त चालेल.
पण एवढ्या दिवसाचा बनवायचाच नाही, लगेच बनवायचा आणि लगेच खायचा. फ्रेश छान लागतो खायला. बघू शकता पोळीसोबत सुद्धा भारी लागतो हा. भाजीची तर गरजच पडत नाही, भाकरीसोबत तर अप्रतिम जातो. शिळी भाकर असो, इव्हन वरण भात जरी असेल ना जेवणात, सोबत भुर्का असला की पोटभर जेवण होतं बघा. एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. रेसिपीला लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.